हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी न्यूज आलेली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅमनी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत की लाडक्या बहिणींना 12वा 13वा 14वा आणि 15वा हप्ता भेटणार का, याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमची केवायसी झाली आहे का? कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा. त्याचबरोबर ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासून कधीपर्यंत, ऑगस्ट पर्यंत, त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा इथे सांगावा. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 14वा हप्ता भेटलेला आहे, त्यांनी ते नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. कारण अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅमनी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत लाडकी बहीण योजनेबाबत. तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मुद्दे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला 3,000 रुपये भेटणार आहे की 1,500 रुपये भेटणार आहे की 6,000 भेटणार आहे की 7,500 भेटणार आहे की 4,500 भेटणार आहे, सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी सर्वात पहिला प्रश्न विचारतो, तुम्हाला लाडक्या बहिणींनो, बघूयात आता किती लाडक्या बहिणींचं मत काय. खरं सांगा, या लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला झालाय का? सर्वात पहिला माझा प्रश्न आहे, की खरंच तुम्हाला असं वाटतं का, की लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला फायदा झालाय का? तर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा लाडक्या बहिणींनो, आता जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो, की 12वा, 13वा, 14 आणि 14वा, बरोबर? हप्ता मिळालेला नाहीये. तर अशा बहिणींना आता हप्ते मिळणार आहे का? याचं उत्तर काय मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. 14वा हप्ता मिळाला, पण केवायसी बाकी आहे. मग अशा बहिणींना केवायसी नंतर पैसे मिळतील का? किंवा केवायसी झाली नाही तरी पैसे मिळतील का? केवायसी केल्यास 15वा हप्ता मिळणार का? या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, सगळेच प्रश्न तुम्हाला इथेच समजणार आहे. कुठेही जाण्याची गरज नाही. बघा, आज तुम्ही जर बघितलं असेल, विरोधी पक्ष आणि जो बहुमत पक्ष आहे, एकमेकांवर काय करत असतात, टीका करत असतात. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काल म्हणजे 1-2 दिवसाच्या अगोदर आपल्या ज्या महाराष्ट्राचे जे विरोधी पक्षनेता आहे उद्धवजी ठाकरे, यांनी सरकारवर टीका केली होती आणि म्हटलं होतं, लाडकी बहिणींना पगारी मतदार म्हणून त्यांनी घोषित केलं होतं. म्हणजे विरोधी पक्षांनी काय म्हटलं, या ज्या लाडक्या बहिणी आहेत या पगारी मतदार आहे म्हणून त्यांनी काय केली होती, टीका केली होती. कुणावर? सरकारवर. पण याच्यावर आदिती तटकरे मॅमनी जोरदार पलटवार केला आणि म्हणाल्या, टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा आहे. म्हणजे सरकारमार्फत याला एक पॉझिटिव्ह वेनी दाखवण्यात आलेलं आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला खरंच या लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे का? तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हीच बघा, एका फॅमिलीमध्ये एका बहिणीने जरी घेतला असेल लाभ, बरोबर? एका फॅमिलीमध्ये एका बहिणीने तरी 14 हप्त्याचे अल्मोस्ट 21,000 रुपये झाले आहेत. 21,000 रुपये. जर तुमच्याकडे एका घरामध्ये 2 बहिणी असेल, तर 42,000 रुपये झाले लाडक्या बहिणींनो. 42,000 रुपये. जर तुमच्याकडे 3 बहिणी असेल, तर तुम्ही बघितलं असेल, तर टोटल काउंट किती होईल? 63,000 रुपये झाले आहे. आणि 4 बहिणी असेल, तर तुम्ही विचार करा, म्हणजे लाडकी बहीण योजना भलेही या पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये आपण पडणार नाही, पण महाराष्ट्रातील बहिणींसाठी एक वरदान ठरलेल्या ज्या गरीब बहिणी होत्या, त्यांना खरंच पैशाची गरज होती. त्या बहिणींना खरंच या योजनेचा लाभ झालाय असं मला वाटतं. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरोबर? राज्यात दसऱ्याच्या निमित्ताने 5 दसरा मेळाव्याचे पार पडले. 2 तर शिवसेनेचे 2 होते. या शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला दुसऱ्या माळामध्ये ते नाही का, दोघं एकमेकांवर वादविवाद करतील तो मुद्दा वेगळा. पण तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. बरोबर? उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर पगारी मतदार तयार करण्याचा आरोप केला आहे. तर भलेही तिकडे राजकारण काही असो, आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. पण लाडक्या बहिणींनो, या गोष्टीमुळे तुम्हाला फायदा झालाय का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार करताना ही योजना महिलांसाठी आनंददायी असल्याचे म्हटलेले आहे. 100%. पण इथे मला अजून आदिती तटकरे मॅमला माझ्या बहिणींकडनं एक मागणी करायची आहे, की मॅम, हे सगळं बरोबर आहे. हे सगळं बरोबर आहे. पण तुम्ही जी केवायसी करताय मधातच, तुम्ही जी पडताळणी करताय, ही जर प्रॉपर वेनी झाली ना, तर माझ्या लाडक्या बहिणी अजून खुश होतील. अजून त्यांना मनामध्ये जो असंतोष निर्माण झालाय, तो सुद्धा दूर होईल.
त्यांनी स्पष्ट केले, की लाडक्या बहिणी आनंदाचं समाधान आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. हो, आम्हालाही आमच्या लाडक्या बहिणींचं समाधान महत्त्वाचं आहे. आम्ही सुद्धा तुमचं समर्थनच करतो. फक्त लाडक्या बहिणींना दर महिन्याला ₹1500 द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही योग्य पडताळणी करून द्या. कारण महाराष्ट्रातील अशा अनेक बहिणी आहे, की ज्यांची योग्यता असून सुद्धा ते पूर्ण निकषामध्ये बसून सुद्धा त्यांना लाभ भेटलेला नाहीये जून, जुलै, ऑगस्टपासून आणि काही बहिणींचे तर मेमध्ये पण बंद झालं होतं, काही महिन्यांना एप्रिलमध्ये बंद झालं होतं, काही महिन्यांना जानेवारीपासून बंद झालं होतं. सगळ्याच बहिणींची योग्य पडताळणी करून ज्यांना गरज आहे त्या बहिणींना हा लाभ पोहोचावा एवढीच मागणी मी सरकारकडे करतोय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात भाजपासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला होता. तसंच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील जोरदार घणघणाट हल्ला केला. लाडकी बहीण योजनेचा सरकारी पगार मतदार काही म्हणू द्या विरोधी पक्षाला किंवा सरकारलाही काही म्हणू द्या, पण या योजनेमधून तुम्हाला खरंच फायदा झालाय का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर आता जर लाडक्या बहिणींनो सगळे लोक म्हणत आहे, की फक्त आणि फक्त तुम्हाला ₹1500 दिले जाणार आहे. काय? ₹1500 दिले जाणार आहे म्हणजे 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता दिला जाणार आहे. सप्टेंबरचा हप्ता संपूर्ण गेला. आजची 6 तारीख आहे. बरोबर? मंडे. मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला 6 ते 10 यामध्ये जर गव्हर्नमेंटचा जी-आर आला नाही आणि हप्ता वाटप जर सुरू झाला नाही, तर तुम्हाला पुढल्या वीकमध्ये म्हणजे 13 ते 17 यामध्ये किती रुपये मिळणार आहेत? ₹3000 मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता महाराष्ट्रातील सगळ्या युट्यूबर्सना मी म्हणतो, की आपण लाडक्या बहिणींमार्फत सरकारकडे मागणी करू, की माझ्या लाडक्या बहिणींना सरसकट ₹3000 द्या. ज्या बहिणी 15वा आणि 16 हप्ता भेटलेला नाही त्यांना ₹3000 द्या. ज्या बहिणींना आपण असं म्हणतो की जूनपासून अपात्र त्यांना ₹7500 द्या. ज्या बहिणी जुलैपासून तर त्यांना 6000 द्या आणि ज्या बहिणी ऑगस्टपासून होत्या त्यांना 4500 द्या. कारण की ते 3 महिने सरकारने घेतले. याच्यामध्ये लाडक्या बहिणींची काही चुकी नाहीये. त्या पात्र असून तुम्ही पडताळणीसाठी अपात्र ठरवलं आणि तुम्हीच वेळ घेतला म्हणून त्या बहिणींना सपोर्ट करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक युट्यूबर्सला सुद्धा म्हणतो आणि महाराष्ट्रातील ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत इतक्याही 2,50,00,000 बरोबर? इतक्या ज्या बहिणी आहेत, म्हणजे मी 2.5 लाख नाही म्हणतोय, 2,50,00,000 इतक्या ज्या बहिणी आहेत, प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक बहिणीला काय मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे. हे लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे. तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केलं, म्हणजे तुम्ही तुमचं WhatsApp स्टेटस ठेवलं, Facebookलाच टाकलं, Instagramला टाकलं, व्हिडिओला हाईप केलं, तर लाडक्या बहिणींनो आपल्याला या ज्या सगळ्या मागण्या आपल्या परिपूर्ण होऊ शकतात. तर म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुमची वेळ आहे. तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. बघा 15वा आणि 16वा हप्ता ₹3000 एकत्र वाटप होणार का? हे लाडक्या बहिणींनो तुमच्यावर डिपेंड करते. जर 6 ते 10 या तारखांमध्ये जर नाही झालं, आपल्याला आले तर ₹1500 येईल. पण जर लाडक्या बहिणींनो या वीकमध्ये जर नाही आलं म्हणजे आजपासून तर 10 तारखेपर्यंत, तर पुढल्या वीकमध्ये आपल्याला 3000 भेटावे. दिवाळी आलेली आहे. दिवाळी एकदम तोंडावर आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे, की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सरकार बघतील आणि त्याच्या माध्यमातून सगळ्याच बहिणींना या योजनेचा काय होईल? लाभ होईल. ज्या बहिणी अपात्र होत्या जून, जुलै, ऑगस्टपासून त्या बहिणींना ₹7500 द्यावं. तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जूनपासून अपात्र होत्या का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा तिथे टाका आणि ₹7500 असा सपोर्ट दाखवा लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडक्या बहिणींनो जुलैपासून अपात्र होत्या, तर तुम्ही 6000 लिहा आणि सपोर्ट आहे असं लिहा. त्यानंतर तुम्ही ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या, तर किती ₹4500 लिहा आणि ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, म्हणजे 14वा हप्ता मिळालेला अशा बहिणींनी 3000 लिहून तिथे सपोर्ट दर्शवा. म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत जर पोहोचला, तर हे सरकारला सुद्धा बघावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मागण्या त्या परिपूर्ण होऊ शकतात लाडक्या बहिणींनो. आता हे तुमचं आहे. तर काही बहिणींचे जे प्रश्न होते, ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करतो. पहिला प्रश्न आपण घेऊया, की आम्हाला 14वा हप्ता भेटला. 14वा हप्ता भेटला, पण आमची ई-के-वाय-सी झालेली नाही. पण के-वाय-सी झालेली नाही. तर मग लाभ मिळेल का? तर याचं उत्तर आहे येस. याचं उत्तर आहे येस. तर लाडक्या बहिणींनो वेबसाईटचाच प्रॉब्लेम चालू आहे आणि तुमची ई-के-वाय-सी नाही झाली. जरी तुम्हाला 14वा हप्ता भेटला, पण ई-के-वाय-सी नाही झाली, तर तुम्हाला लाभ मिळेल का? येस. कारण ही ई-के-वाय-सी आहे ना, ही नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर सुरू होईल. ज्या-ज्या बहिणी योग्य ठरतील
तुमची जे डाटा येईल, तुमच्या पतींचा जो डाटा आहे, तो घेतला जाईल आणि त्याच्यानंतर मग काय, की योग्य बहीण असेल, त्याच बहिणीला लाभ दिला जाईल. पण आता 15वा आणि 16 हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ई-के-वाय-सीची गरज नाही. मग ज्या बहिणीला 12वा भेटला नाही, 13वा हप्ता नाहीये, 14वा हप्ता नाहीये, मग अशा बहिणींचं का? त्या बहिणींना सुद्धा 101% आता पैसे भेटणार म्हणजे भेटणार. तर सरकारी माध्यमांकडनं तर आपल्याला असंच माहिती पडतंय, की पैसे भेटणार आहेत. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून आपली मागणीच एवढी स्ट्राँग असायला पाहिजे, आपला बेसच इतका स्ट्राँग असायला पाहिजे, की सरकारला नतमस्तक होणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे सगळे पैसे भेटतील म्हणजे भेटतील लाडक्या बहिणींनो. त्यानंतर के-वाय-सी केल्यास 15वा हप्ता मिळणार का? 15वा हप्ता. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमची के-वाय-सी झाली असेल, काहीच इश्यू नाही. चुकीची झाली असेल, काहीच इश्यू नाहीये. तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. कारण ही के-वाय-सी पूर्ण व्हायला अजूनही 2 महिन्याचा कालावधी आहे. जरी आपण 15-16 दिवस संपले आहे, तरी सुद्धा तुम्हाला टाईम वाढवून दिलं जाणार आहे आणि त्या उरलेल्या 2 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसांमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. म्हणजे आता जर बघितलं तर 18 नोव्हेंबरपर्यंत ती दिनांक आहे. तर मला असं वाटतं हे पूर्ण नोव्हेंबर 30 पर्यंत सुद्धा तुम्हाला टाईम पिरियड वाढवून दिलं जाऊ शकतं आणि तो पण तुम्हाला करावी लागेल. म्हणजे आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही. सोबतच मला सरकारला 2-3 गोष्टी अजून म्हणायचं आहे, की आता तुम्ही जे वेबसाईट अपडेट करायचं काम हाती घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वडील आणि पती जर नसेल तर त्यांनी कोणत्या त्या बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी हे सुद्धा तिथे सुचवावं किंवा त्याला एक योग्य ऑप्शन द्यावं. आता एक नवीन अपडेट येत आहे बोलले आहे सरकारमार्फत, की आता तुम्हाला इथे ऑप्शनल असणार आहे. वडील, पती किंवा मग आई, बहीण जे कोणी असेल त्याची इन्फॉर्मेशन टाका. जर राशन कार्डमध्ये कोणीच नसेल, तर तिथे असेल नन ऑफ दी अबोव्ह. मग तुम्हालाच तिथे नाव, गाव, पत्ता टाकावा लागेल. ज्यांची ई-के-वाय-सी चुकली त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट येणार आहे. घाबरायची गरज नाहीये. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, जर त्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही, तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या बाबतही सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, असं मला म्हणायचं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत. सगळ्या ब्रेकिंग न्यूज मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आता फक्त आणि फक्त गरज आहे तुमच्या सपोर्टची, की या व्हिडिओला जर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं, तर हा व्हिडिओ सरकारला नक्की बघावा लागेल. महाराष्ट्रातील ज्या आदिती तटकरे मॅम आहेत, त्या स्वतः बघतील. एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा बघतील. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बघतील. अजितदादा पवार सुद्धा बघतील आणि जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, है ना? 3,000, 4,500, 6,000 आणि 7,500 मिळणार का? तर याचं उत्तर आहे येस. फक्त हे तुमच्यामुळे शक्य होऊ शकलं. म्हणून म्हणतो असाच प्रेम, असाच सपोर्ट नेहमी दाखवा, जेणेकरून तुमच्या मागण्यातून आम्हाला प्रेरणा मिळेल आणि आम्ही सरकारपर्यंत मागण्या पोहोचवू. तर लाडक्या बहिणींनो, इथे व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काळजी घ्या.